नमस्ते सर्वांना. फूडी आणि मूडी व्लॉगमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करीत आहे. तर आज आपण बनविणार आहेत मेदूवडे. तर हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे जे यूट्यूबला मी टाकत आहे. तर बघू शकता तर मस्तपैकी आपण आज मेदूवडे बनवणार आहेत. तर मेदूवडे कशा प्रकारे बनवायचे किंवा कसे तयार करायचे हे आपण आज इथे पाहणार आहोत. तर मेदूवडे बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागते तर मी इथे डाळ घेतलेली आहे उडदाची. ही डाळ मी 2 तास भिजत ठेवलेली आहे. आपल्या मनावर असतं आपल्या डाळ किती वेळ भिजवायचे, 2 तास भिजवा, 3 तास भिजवा किंवा 4 तास. फक्त एवढंच असतं की डाळ ही व्यवस्थित भिजली गेली पाहिजे, जेणेकरून आपले मेदूवडे हे व्यवस्थित आले पाहिजेत. तर या डाळीतलं पूर्ण पाणी मी या जाळीद्वारे निचरून घेते, कारण आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये डाळ काढणार आहे त्यामध्ये थोडंही पाणी टाकायचं नाही आहे. विदाऊट पाण्याची आपण डाळ मिक्सरमधून काढणार आहेत. तर मी या जाळीमध्ये पूर्ण डाळीतलं पाणी निचरून घेत आहे, कारण पाणी जर असेल तर मग आपल्याला वडे पाडताना त्रास होऊन जातो, कारण वडे जमणार नाहीत. विदाऊट पाण्याचेच वडे हे व्यवस्थित येतात. तर बघू शकता मी इथं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता ही डाळ थोडीशी मोकळी करून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंही पाणी राहणार नाही. तर या डाळीला आपण आता हे पाणी आपण टाकून देऊ आणि आता यामध्ये आपण मिक्सरद्वारे ही डाळ आपण वाटून घेऊ. तर शक्यतो मिक्सरमध्येच ही डाळ हे काढून घ्या, जेणेकरून ती बारीक आणि व्यवस्थित येईल. तर इथे मिक्सरमध्ये मी पाण्याचा थोडाही थेंब घेणार नाही किंवा पाणी घेणार नाही आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित ही डाळ काढून घेणार आहे. तर बघू शकता आपण इथं डाळ आता मिक्सरमधून काढून घेऊ. ही डाळ काढण्यासाठी मिक्सरमध्ये 2-3 फेऱ्या तर आपल्या कराव्या लागणार आहेत, कारण पहिल्या फेरीमध्ये डाळीला पाणी नसल्यामुळे डाळ काढायला थोडीच त्रास होऊन जातं. पण 2-3 फेऱ्या जर केलं तर मिक्सरमधून व्यवस्थित डाळ ही निघून जाते. तर बघू शकता इथं मस्त आपली डाळ ही बारीक अशी झालेली आहे. तर मी जे सर्व डाळ आहे ती पूर्ण डाळ इथे काढून घेते. तर बघू शकता मी इथं आपली पूर्ण डाळ ही काढलेली आहे. तर बघू शकता याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे मस्त असा गोळा तयार झालेला आहे. याचे वडे आपल्याला बांधताना व्यवस्थित बांधू आपण शकतात. तर यामध्ये मी आता खाण्याचा सोडा टाकत आहे, जेणेकरून खुसखुशीत असे आपले वडे होतील. तर इथं मी अर्धा चमचे असे 2 चमचे खायचा सोडा टाकलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे. तुमच्या डाळीचं जेवढं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं मीठ टाकू शकता. आणि मीठ हे जास्त पण नाही झालं पाहिजे, कारण आपल्या सोबतीला जर तुम्ही दह्यासोबत खात असाल किंवा वेगळी चटणी असेल किंवा वरणसोबत जर वडे खाणार असाल तर मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं नाही आहे. जेवढं लागेल तेवढंच आपण मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथं मस्तपैकी मी खाण्याचा सोडा आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ज्यावेळेस आपण हे वडे करणार आहेत त्यावेळेस गॅस हा मीडियमवरच ठेवायचा, जास्त हाय करायचा नाही. तर इथं मी थोडं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याने हात थोडं पाण्याने पुसून मी ते वडे केलेले आहे. बघू शकता हाताला थोडं पण असं लागत नाही किंवा वडे असे चिटकून बसत नाहीत. व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हे वडे येतात. तुम्हाला झाऱ्यावर वडे करण्याची किंवा वेगळं वड्यासाठी एखादं पात्र घेण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही अशा प्रकारे जे वडे केले तर एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हे वडे येतात. तर बघा इथे किती मस्त असे वडे येत आहेत आणि हाताला थोडं पण चिटकून किंवा काहीच बसत नाही आहे. कारण खूप जणांचे मी बघितले की काही जण झाऱ्यावर करतात, पण ते खूप त्रास होऊन जातं. झाऱ्या जर गरम झालं तर त्यावर आपल्याला करता येणार नाहीत. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचे 15 मिनिटात वडे हे रेडी होतात. तर बघू शकता इथं मस्त प्रकारे हे वडे आपले जमलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पण हे वडे करून बघू शकता. एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे. तर इथं मस्तपैकी आपण आपले सर्व वडे हे टाकलेले आहेत आणि मस्त इथं पाण्याचा किंचित आपण हात लावू शकतात, कारण असं पण हाताला थोडं चिकट येऊ शकतं, पण पाण्याचा हात लावलं तर व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे वडे हे आपले येतात. तर मस्तपैकी असे आपण वडे आता आपण गॅस फुल पण करू शकतो. आता थोडे वडे खालून जर थोडं तळलं तर आपण गॅस हा मीडियमच्या थोडा हाय करू शकतात. पण पहिल्या स्टार्टिंगला आपण गॅस हा लोवच ठेवायचा, कारण आज पाठीमागूनची बाजू ही जर जास्त कडक होऊन जातीये. हे बघू शकता मस्त प्रकारे इथं आपले वडे हे रेडी होत आहेत. तर अशा प्रकारे वडे तुम्ही पण करून बघा. मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार असे हे वडे आपले मेदूवडे बनू शकतात.
जसे ज्याप्रमाणे आपण हॉटेलला खाऊ शकतात त्या प्रकारे इथं पण आपण वडे घरच्या घरी बनवू शकतात. मस्तपैकी असा तांबूस कलर या आपल्या वड्याला आलेला आहे. बघू शकता किती मस्त प्रकारे असे वडे आपले हे फुगलेले आहेत. तर इथे मी एक एक करून सर्व वडे हे काढून घेते, जेणेकरून आपला दुसरा पण एक घणा टाकायचा आहे. तर मस्त असे आपले वडे रेडी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही पण एकदा घरी ट्राय करू शकता ह्या वड्यासाठी. तर मस्त असे मी वडे केलेले आहेत. तर बघा किती मस्त प्रकारे हे वडे आता मी इथे मी वरण केलेलं आहे आणि आपले वडे हे रेडी झालेले आहेत. ते किती खुसखुशीत आणि असे जाळीदार दिसत आहेत पहा. आणि ते टम असे फुगलेले आहेत, जेणेकरून ज्या प्रकारे आपण हॉटेलमध्ये खातो ना त्या प्रकारे. कारण खायच्या थोडा लिमिटमध्ये टाकला तर मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार आणि टम फुगलेले वडे आपले तयार होतात. तर मस्तपैकी असे आपले हे वडे आज आपण बनवले आहेत. बघू शकता किती मस्त आतमध्ये असं पूर्ण प्रकारे जाळी भरलेली आहे. खायला पण एकदम चविष्ट. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं सामानसुद्धा ते चटणी वगैरे टाकूनसुद्धा आपण बनवू शकतात. ज्याला ज्या प्रकारे बनवायचे त्या प्रकारे आपण बनवू शकतात. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.